क्रिकेट के दीवाने दिखाई दे रहे हैं। जी हाँ, इस मर्तबा जड़ में डालने का प्रयास था, उसे सीधे बल्ले से खेला भूषण, 15 रन जुटा लिए है। जी हाँ, इस मर्तबा जोरदार प्रहार तो किया मगर डीप में फील्डर तैनात ने सीधा फील्डर को तोड़ लिया और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे। निश्चितच मैदानामध्ये एक चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते। यावेळेला ऑप्टमच्या खूपच बाहेर म्हणजे शरीरापासून खूपच दूर असलेला चेंडू आहे, एकदम एक मोठा फरार करण्याचा प्रयत्न केला। एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जातो आहे। पराभव खेळाडू करतात भरपूर सारे आणि प्रहार चषक 2021 जिंकण्याची झाली तयारी। शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, उसी के साथ एक शॉर्ट स्क्वायर लेग भी नजर आता हुआ। इस मर्तबा जड़ में डालने की कोशिश की थी काफी। गणना करता राजेश, यावेळेला चांगला चेंडू आहे, गोलबॉल टप्प्यावर टाकलेला, फुटबॉल नाही आहे, त्यामुळे बघूया काम नहीं बनेगा। अब यहाँ पे बड़े स्ट्रोक की दरकार है और गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय। यावेळेला चेंडू बॅटची वरची कड घेतो आणि सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। बॅटची वरची कड आपण पुन्हा एकदा बघू शकता ट्रिगर मुवमेंट काय होतं। बॉल टाकण्याच्या अगोदर जर बघितलं तर बॅट्समनचं जे फुटवर्क आपण बघितलं किंवा पायांची हालचाल बघितलं, थोडासा 5व्या स्टंपवरती तो आला आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न म्हणजे हा टच होता, त्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय। एक रन खर्च किया है इस गेंदबाज राजेश बनिया ने। जी हाँ, फिर से ओहो, आखिरकार खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो। तेज घरात ऑफ्टमच्या बाहेर तो सफल होतोय आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारचा यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय। सुंदर लयबद्ध गोलंदाजी आणि आता एलके स्टार गुजरातची गाडी पूर्णपणे पटरीवरती, कारण त्यांचे जे प्रमुख गोलंदाज आहेत ते रंगात आलेले आहेत। या ठिकाणी बघितलं तर आपण पुन्हा एकदा चित्र बघूया काय घडलंय मैदानामध्ये। थोडा ऑफ्टमच्या बाहेर, त्यानंतर थोडासा आणखीन मिड ऑफ्टमच्या दिशेने गेला, परंतु बॅट आणि पॅड मध्ये जर बघितलं तर भरपूर गॅप होता, त्यामुळे चेंडू सरळ मधल्या एसटी वरती जातोय आणि मधली एसटी मधली दांडी या ठिकाणी गोल केली जाते। अप्रतिम, खूप खोलवर धावून